मिनिटं बारी चालली बरं का. 40 मिनिटं बारी लागली आणि बारी संपल्यावर त्याला माहित झालं येथे पुरुषांची दाढी मोफत करून मिळेल. 40 मिनिटं गेले, दिंडी हुकली, दिंडी मालकान झापलं, पंक्तीत जेवण भेटलं नाही, शेजारच्या पंक्तीत जाऊन जेवल्या. कशासाठी वारे? गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, राम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. नाम घेत वाट चाले, 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 नाम घेत वाट चाले. नाम घेत वाट चाले, नाम घेत वाट चाले, नाम घेत वाट चाले, नाम घेत वाट चाले, नाम घेत वाट चाले. एकदा देवाचं नाव घेऊन एक पाऊल टाकला तरी एक यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. कशाचं पुण्य मिळतं? यज्ञाचा. हा नामाचा महिमा. एक पाऊल टाकल्यावर एकदा कोटी कोटी यज्ञ नित्य जातने माय, कोटी कोटी यज्ञ नित्य जातने माय, कोटी कोटी यज्ञ नित्य जातने माय, कोटी कोटी यज्ञ नित्य जातने माय. एक हरि नाम, एक हरि नाम जपता घडे, जपता घडे, हरि मुखी गाता हर पहरी चिंता, हरि मुखी गाता हर पहरी चिंता. एक हरि नाम जपता घडे, जपता घडे, हरि मुखी गाता हर पहरी चिंता, हरि मुखी गाता हर पहरी चिंता. एका हरिनामाची फलश्रुती कोट्यावधी यज्ञ केल्याची पुण्य आपल्याला मिळतं. म्हणून देवाचं नाव घेणं सोपं आहे, यज्ञ करणं अवघड आहे. यज्ञ करणं फार अवघड आहे. आपल्याकडे काही विधीच्या निमित्तानं वास्तुशांती असेल, मंदिराचं पूजन असेल, त्या निमित्तानं आपण यज्ञ करतो. आता यज्ञाचा काय नियम आहे? यज्ञामध्ये आहुती कशाची द्यावी लागते? तुपाची. बरोबर? तुपाची धार अखंड धरावी लागते. आता आपल्याकडे धार धरीत नाही. धार धरली तर 10-20 सेकंद आणि ते सुईच्या टोका इतकी धार असते बारीक. आता तूप राहिलं नाही महाराज. तूप राहिलं नाही. पूर्वीच्या काळी तूप होतं. आई लेकराला जेवण वाढलं की त्यात तूप वाढायची, पण लेकरं तूप खात नव्हती पहिले. जे खायचे ते खायचे. काही लेकरं तूप खात नव्हते. आता लेकरं म्हणते आई तूप, आई म्हणते चूप. आता तूप राहिले, तूपच राहिले नाही. आले तर भेसळीचे आले. आताच्या पॅकेज मध्ये मिळणाऱ्या तुपाचा आणि गाई म्हशीचा काही संबंध? गाई म्हशीचा आणि त्या तुपाचा काही संबंध नाही महाराज. हे सगळं केमिकल युक्त आहे. असा तुपाची अखंड धार धरावी लागते, तेव्हा यज्ञ होतो. आता तुपाची धार धरण्यापेक्षा, यज्ञाजवळ बसण्यापेक्षा देवाचं नाव घ्या आणि देवाचं नाव घेता घेता भजन करता करता चला. तिथे आल्याच्या नंतर, वार करत आल्याच्या नंतर सगळं मिळणार आहे. वारीच्या वाटेवर तुमची जात कुणी पाहणार नाही, तुमचा धर्म कुणी पाहणार नाही, तुमचं वय कुणी विचारणार नाही, तुमची उंची कुणी विचारणार नाही, महिला पुरुष हा भेद कुणी पाहणार नाही. सगळे एकत्र या. आपल्या भाषेत सांगायचं, तिथं हौशे येतात, गौशे येतात आणि नौशे सुद्धा येतात.
वारीच्या वाटेवर आल्याच्या नंतर वारी करायला आले ना त्यांना पोटभर जेवण मिळतं. वारी करायला आलते ना त्यांना पोटभर जेवण मिळतं. जे दिंडीत सहभागी भिशी भरून नाही डोकी सेंटर आहे त्यांना त्याच्यापेक्षा पोटभर मिळतं. भिशीच भरायची नाही, डोक्यावर पिशी घेतला की निघला. भिशी नको पिशी बरी निघला. त्याच्यानंतर चोऱ्या करायला वारी त्या काय करायला चोऱ्या करायला वारी त्या. चोऱ्या करणाऱ्याला सुद्धा जो विटेवरचा पांडुरंग वारीच्या वाटेवर उपाशी राहू देत नाही असा तो कृपाळू आहे. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तसाच कृपाळू तो हरी आहे. कृपाळू हरी सुद्धा कृपाळू आहे, संत सुद्धा कृपाळू आहे. संताच्या सोबत वारीवर वाटेवर चालताना देवाच्या पंढरपुराकडे वाटेवर पंढरीच्या जाताना आपल्याला उपाशी राहू देत नाही. सगळं मिळतं महाराज. पंढरपूरच्या वारीला एकदा वारीत आलेल्या माणसाला जरी वारीत आजारी पडल्या तरी पुढची वारी आली की तिची ओढ लागते. आता चला पुढे. संतांची वारी आहे कशासाठी आहे? ज्ञानोबरांची वारी आहे त्यांना आवडते म्हणून. किती सोपं आहे, किती सोपं आहे. ज्ञानोबरांची वारी आहे त्यांना मनापासून आवडतं, माझे मनीची आवडी म्हणून त्यांची वारी आहे. आत्ताच्या संताची वारी, आत्ताचे संत म्हणजे दिंडी मालक संत, मी तिकडचे सांगतो इथले कोणीच सांगत नाही. आत्ताच्या संताची वारी ही खरं बोलले बा बिशी साठी आहे. बिशी मी तुकोबर ऐकून दिंडी क्रमांक 59 चालवतो. वाखरीत जरी आला तर मी 500 घेतो बिशी, म्हणजे यायचं असलं कोणाला तर वाखरीत जरी आला तरी 500 घेतो. आता ज्ञानोबरांची वारी मनीची आवडी म्हणून आहे ना, माझी वारी पैशाची. यात काय ताकाला जायचं आणि गाडगला पोहायचं याला काय अर्थ आहे का? आणि इथं तर खोटं बोलूच नाही. आता कुठे आपण देवाच्या दरबारात महाराज, इथं खोटं बोललं तर सुटका. तुमच्या समोर किती लबाडी करावं, त्याच्या समोर लबाडी चालेल का? मग आमची वारी पैशासाठी आहे, त्यांची वारी मनापासून आवडतं म्हणून. चला पुढे. ही झाली महाराष्ट्रातली वारी. बाहेरच्या वाऱ्या चला. ज्ञानोबर आहे, नामदेव आहे, मुक्ताबाई, तिघ जण कुठे गेले? काशी क्षेत्रामध्ये गेले, काशीला गेले. काशीला का गेले? परमार्थ म्हणून गेले. काशीला का गेले? गंगा मातेचं स्नान करण्याकरता गेले. काशी विश्वनाथाचं दर्शन करण्याकरता गेले. काशी विश्वनाथाचं दर्शन करण्या अगोदर ज्ञानोबर गंगेच्या पात्रात पाऊल ठेवणार, स्नान बाजूला ठेवा. गंगा मातेनंच ज्ञानोबरांचे पाय धरले. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगामाई. काशीत वाहणारी गंगा माता ज्ञानोबरांच्या पाया पडते. आमच्या महाराष्ट्रातल्या संतांचा अधिकार. ज्ञानोबरांच्या पाया पडली आणि ज्ञानोबरांनी फक्त पाय धुतले गंगेमध्ये. गंगा माता ज्ञानोबरांच्या पाया पडली आणि ज्ञानोबर थेट काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेली. आता काशी विश्वनाथ आहे, विश्वनाथाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर ज्ञानोबरा विश्वनाथाच्या जवळ डोकं ठेवणार तेव्हा ज्ञानोबराचा हात विश्वनाथाने धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ज्ञानोबरांचा हात का धरला तर काशीच्या विश्वनाथानं सुद्धा ज्ञानोबरांना आपलं दर्शन घेऊ दिलं नाही. हा महाराष्ट्रात जन्मलेल्या ज्ञानोबरांचा अधिकार. कारण त्यांची वारी परमार्थ होती, त्यांची काशी यात्रा परमार्थ होती. आता आमचं सांगतो. आमच्या यात्रा 1 धाम यात्रेचे बुकिंग चालू आहे. 2 धाम यात्रेचे मोजके सीट शिल्लक आहे. 15,000 रुपये ऍडव्हान्स भरून आपलं सीट त्वरित बुक करा. एसी स्लीपर कोचने गाडी जाणार आहे. 1 वेळ नाश्ता 2 वेळ जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. जीवित व वित्त हानीची जबाबदारी ज्याची त्याच्यावर राहील. वेळेनुसार यात्रेत बदल करण्यात येईल आणि खाली पैसे ठरवलेले असून फीस घेतलेली असून खाली सूचना आहे. कुणी भाविक अन्नदात्यांना अन्नदान करण्याची इच्छा असेल तर खालील नंबरवर संपर्क साधू शकता. आता ही काय? ही निंदा नाही. मी बोलतोय ती निंदा नाही आणि ते करतात ती वारी नाही. मी बोलतोय ती वस्तुस्थिती आहे आणि ते करतात व्यवसाय. यात काही खोटं आहे? ज्ञानोबरांची वारी परमार्थ आहे, तुकोबरांची वारी परमार्थ आहे. ही परमार्थिक वारी केल्याच्या नंतर महाराज म्हणतात बाबा इथं आल्यावर तुला सगळं काही मिळेल आणि त्यासाठी तू कुठे जा? पंढरपूरला. अभंगाचं प्रथम चरण. आल्यानं संसार पंढरीची दारे, पंढरी
चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही पंढरपूरला जा, पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. हा संसारा शब्द इथं का वापरला? तर संसारात संसार करत असताना खरं जर फलश्रुती आपल्याला प्राप्त करायची असेल, मनुष्य म्हणून जन्माला आल्याचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, तर पंढरपूरला जा. इथं का जा? तर इथं दिनाचा सोयरा आहे. हा सोयरा असा आहे महाराज, एकमेव सोयरा आहे. हा अंतकाळी आपल्या मदतीला येतो. अंतकाळीचा सोयरा का म्हणे विठूधरा एकमेव सोयरा आहे जो अंतिम काळी मदतीला येतो. बाकीचे सोयरे जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कुणी. सगळ्यात जवळचा पाहुणा आपला कोण असतो माहितीये का? आपण फोन केले की फोन पेला पैसे पाठवणार. सगळ्यात जवळचा पाहुणा. हॅलो, फोन पे 5,000 रुपये पाठव बरं. पाठवले काय लय चांगला पाहुणा आहे. आणि एखाद्या वेळेस ते म्हणा माझ्याकडे ऑनलाईन नाही कॅश आहे, याला घ्यायला यायला परवडत नाही आणि याला द्यायचे नसते, ते म्हणते काय खरंय त्याच लबाड आहे. मग जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे. आपले नातेवाईक आपल्याला दिलं तर आपण चांगलं म्हणतो, आणि हे नातेवाईक पुरून पुरून कुठपर्यंत पुरणार आहे? महाराज म्हणतात बाबा हे सगळे नाते बाजूला ठेव, खरं नातं जोड, त्याला आपलंस करून घे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. अंत काही तो मदतीला येतो. बाकी सगळे स्वार्थी आहे. बाकी सगळे स्वार्थी आहे. ये काया नगर के सौदागर तुझे अपने वतन को जाना है. माँ कहे बेटा मेरा, बेटा कहे माँ मेरी, ना माँ बेटे की ना बेटा माँ का, ये तो सिर्फ जन्म देने का नाता है. काया नगर के सौदागर तुझे अपने वतन को जाना है. संत कबीरांचं वचन आहे. एक काया नगर के सौदागर तुझे अपने वतन को जाना है. बहन कहे भाई मेरा, भाई कहे बहन मेरी, ना बहन भाई की ना भाई बहन का, ये तो सिर्फ रक्षाबंधन का नाता है. ये काया नगर के सौदागर तुझे अपने वतन को जाना है. ससुर कहे दामाद मेरा, ससुर कहे, सासरा म्हणतो जावई माझा, ससुर कहे दामाद मेरा. हे म्हण आहे. तुम्ही म्हणा सासरवाडी दिसते म्हणून उकरील काय? हे कबीरदासाचं आहे. ससुर कहे दामाद मेरा, दामाद कहे ससुर मेरा, ना ससुर दामाद का ना दामाद ससुर का, ये तो सिर्फ लड़की देने का नाता है. काया नगर के सौदागर तुझे अपने वतन को जाना है. मग कुणाला जोडायचं सोयरा? देव सोयरा दिनाचा. तो आपली वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीशी आवडे, कृपाळू तातडी उतावीळ. तो कोणत्याही स्वार्थाविना आपल्यासाठी विटेवर उभा आहे. असा देव उभा उभी भेटे. विटेवरचा देव उभा उभी भेटणारा देव जगाच्या पाठीवर कुठेही, काही ठिकाण देव झोपलेले, काही ऐशी चंद्रभागा, ऐशा भीमातीर, ऐसा विटेवरी देव कुठे जगात दुसरीकडे बघायला भेटणार नाही महाराज. आणि पंढरपूरचा महिमा आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर महाराज. जेव्हा या भूतलावर काहीच अस्तित्वात नव्हतं तेव्हा पंढरपूर अस्तित्वात. याच्या पुढे जाऊन सांगू, मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलो, आपल्याला मेल्यावर वैकुंठात जावं वाटतं. कुठं जावं वाटतं? जावं कुठं वाटतं त्याला अर्थ नाही, जातो कुठं त्याला अर्थ. मेल्यावर फोटोवर वैकुंठवासी प्रत्येकाच्या समोर लिहिते, तिथं जातच असतील का? काही नरकात जात असतील की नाही? पण नरकवासी कुणी लिहित? वैकुंठवासी सगळेच लिहितात, पण सगळे वैकुंठात जात असतील का? सगळ्याला जर देवानं वैकुंठात पाठवलं तर नरकाची भरती करायची कधी? काही वैकुंठात जात असतील, काही नरकात जात असतील. मृत्यू लोकात जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला वाटतं चांगलं कर्म केलं पाहिजे, मेल्यावर वैकुंठाची प्राप्ती होईल. पण महाराज म्हणतात
आधी रचिली पंढरी आणि मग वैकुंठ नगरी. आधी पंढरपूर निर्माण केलं आणि नंतर वैकुंठ देवानं निर्माण केलं. मग श्रेष्ठ वैकुंठ आहे का पंढरपूर आहे? नामदेवरायाला देवानं, नामदेवरायाच्या देवाच्या गप्पा चाललेल्या आहे. नामदेवरायाला देव म्हटले, नामदेव तुम्ही जा वैकुंठाला. कुठं जा? नामदेवरायाने वैकुंठाला उपमा काय दिली माहितीये का? वैकुंठ जुनात झोपडी, झोपडीची उपमा दिली. आणि हे भूवैकुंठ पंढरपूर आहे. नामदेवराय त्याच देवाच्या चरण सानिध्यात राहिले. पांडुरंगाच्या दर्शनाला गेला तर पलीकडच्या साईडला नामदेव पायरी आहे. ही नामदेव पायरी तुम्हाला आम्हाला माहिती आहे, पण ती फक्त नामदेव पायरी, ती फक्त नामदेव पायरी. राजाई गोनाई दोघी सासू सुना, नामदेवरायाचा सगळा परिवार त्या नामदेव पायरीच्या ठिकाणी समाधिस्थ झालेला आहे. सगळा परिवार आणि नामदेवरायाच्या घराण्यातली दासी संत जनाबाई सगळ्या त्या नामदेव पायरीच्या परिसरामध्ये. तुम्ही जर कधी आतून गेलात नामदेव पायरीवर तर कोणत्या पायरीला कोणाची समाधी आहे, नामदेवरायाच्या मुलाची कोणती आहे, नामदेवरायाच्या पत्नीची कोणती आहे, जनाबाईची कोणती आहे, सगळ्या समाधीची नावं त्या पायरीवरती लिहिलेली आहे. आणि नामदेवरायाच्या पायरीच्या खाली संत चोखोबाराय त्या ठिकाणी आहेत. मग सगळे संत नामदेवराय जर वैकुंठ पसंत करत असतील, नामदेवरायचं सकल संत कुटुंब जर त्या ठिकाणी पंढरी क्षेत्र वैकुंठ म्हणून मान्य करून जर देवाच्या चरणाच्या जवळ राहत असेल ना, तर नामदेवराय सारख्या अधिकारी संतांनी वैकुंठ आणि पंढरपूर पैकी पंढरपूर हा पर्याय निवडावा. एवढा पंढरपूरचा महिमा आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गात अमर झालेले, मेल्यावर अमर व्हावं वाटतं आपल्याला. काय वाटतं? अमर. पण जे अमर झाले त्यांची इच्छा आहे, इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्यू लोकात जन्म कशासाठी व्हावा? पाहुण्या रावळ्याचे लग्न खाण्यासाठी, सासरवडला नारायण नामे होऊ जीवन होत, नारायण नामे होऊ जीवन होत, नारायण नामे कीर्तनी अनंत गाऊ किती. महाराज स्वर्गातल्यांची इच्छा आहे मृत्यू लोकात यावं, कीर्तनात बसावं, टाळी वाजून भजन करावं. आणि इथले जी इच्छा आहे महाराजनी लांबीला तर आपण झोपा घ्याव्या. म्हणून स्वर्गातले अमर जर इथे येण्याची इच्छा करत असेल तर आपण इथं चांगला परमार्थ केला पाहिजे, वारी केली पाहिजे. वारी केल्यानंतर काय होईल? मागील परिहार पुढे नाही शेन, झाली या दर्शन वेकेळला. इथं आल्यानंतर शीन जातो, पण वारी ही वारी असली पाहिजे. वारी ही वारी असली पाहिजे. काही लोकांची वारी म्हणजे सवारी असते. कानात वारं शिरलं की निघाला, तशी वारी नाही. वारी ही वारी असते. वारी ही सवारी सारखी नको. एक म्हातारा 70 वर्षाचं झालं पहिल्यांदा पंढरपूरला आलं. केवढ्या झालं? 70 वर्षात. एवढा दृष्टांत सांगायचा, थांबायचे. दृष्टांत आहे पंढरपूरचा. 70 वर्षाचं झालं पहिल्यांदा पंढरपूरला आलं. त्याला म्हणलं बाबा एवढ्या वयात पहिली वारी, तुमच्या वारीचं रहस्य काय? ते म्हणे शिंदे साहेबांनी एसटी फुकट केली. एसटी फुकट झाली म्हणून पंढरपूर करणारे लोक आहे. तुम्ही नाही, तुमच्यातलं नाही.
पंढरपूरला आलं, बस स्टँडला उतरलं, काना चंद्रभागेकडे निघालं. चंद्रभागेत गेल्या स्नान केलं आणि देवाच्या दर्शनाला बारीला लागलं. एवढं चिकट होतं. पानफुल घेतलं नाही, प्रसाद घेतला नाही, काहीच नाही. खाली हातानं बारीला लागलं आणि बारीला लागल्याच्या नंतर ते मंदिरात घुसलं बा. गाभाऱ्यात आला. त्याला वाटलं एवढ्या लांबून आलो आपण, येताना एसटी फुकट आहे, जाताना एसटी सगळंच फुकट आहे. मग निदान देवाच्या दानपेटीत रुपये तरी टाकावं. त्यांनी खिशातला रुपया हातात काढला बरं का बा, हातात काढला आणि दानपेटी टाकणार तसा वर पाहायला लागला. चांदीने मढवलेला देवाचा गाभारा आणि देवाच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट पाहिला आणि मनातल्या मनात म्हणतो, देवा तुला काय कमी आहे रे. देवाला म्हणतो, ठेवला रुपया खिशात, रुपया खिशात ठेवला आणि देवाच्या पायावर डोकं ठुलं. देवाला म्हणतो, देवा माझी बायको, माझा मुलगा, माझी मुलगाई, माझी सुनबाई, माझा नातू, माझा जावई, माझी नात, अख्खं खानदान सुखात ठेव. केवढ्यात केवढ्यात? रुपयात नाही, फुकाट. रुपया खिशात ठेवला, व्यवहाराला पक्की राहा. फुकाट सगळं खानदान सुखात ठेव. देव एवढा येडा आहे, रुपया खिशात ठेवतो, खानदान सुखात ठेव म्हणतो. देवाला म्हण, देवा अख्खं खानदान सुखात ठेव. आणि देवाच्याच पायावरचा पेढा उचलून घेऊन आला. बाहेर आला आणि कैकडी बाबाच्या मठात घुसला. इकडे आहे ना कैकडी बाबाचं मठ. कैकडी बाबाच्या मठात घुसला. आता कैकडी बाबाच्या मठात जेवढे देव आहे, तुम्ही गेलता का तिकडे? गेलता? गेल्याच असतात. पंढरपुरात आल्या कैकडी बाबाच्या मठात गेलं पाहिजे. कैकडी बाबाच्या मठात जेवढे देव आहे तेवढे कोणत्याच मठात? सगळ्या देवाच्या पाया पडला आणि सगळ्या देवाच्या पायावरची साखर फुटाने उचलून घेऊन आला. आता देवाचे एवढे म्हणल्यावर किती गोळा झाले असते? बाहेर येऊन मोजले तर 1.5 किलो भरले. काना तनपुरे महाराजच्या मठाकडे निघाला. पोलीस स्टेशनकडून तनपुरे महाराजच्या मठाकडे निघाला. तिथं प्रसाद गोळा केला. काना सखुबाई कन्या प्रशालेकडून गजानन महाराजच्या मठात निघाला. पोटभर प्रसाद सेवन केला. तिथं तो शिऱ्याचा प्रसाद वाटप चालू होता. पोटभर खाल्ला. उजव्या हाताने काना इकडून, आता हे रस्ता असा पलीकडचा, प्रदक्षिणा मार्गाच्या बाहेर निघाला. काना रस्ता काढीत गोपाळपुऱ्याकडे निघाला. गोपाळपुऱ्यात गेल्यावर गोपाळपुऱ्यात त्या ठिकाणी काल्याचा प्रसाद वाटप चालू होता. पोटभर काल्याचा प्रसाद खाल्ला. तिथं ताक वाटप चालू होतं. ताक पोटभर पिला. चालून थकला होता. ताक पोटभर पिला होता. लिंबात झाडाखाली त्याला झोप लागली. झोपला. 4 वाजताच उठला. 4 वाजता उठला. काना चंद्रभागेकडे निघाला. चंद्रभागेच्या वाळवंटात आला आणि पुंडलिकरायाच्या मंदिराकडे लांबून पाहायला लागला. पुंडलिकराय मनातल्या मनात म्हणले, तू इकडे येऊच नको फुकट्या, तिकडे जाय. पुंडलिकाच्या मंदिराजवळ वाळवंटात आला आणि विटेवरच्या मालकाने विचार केला, गडी येतानी फुकट आला, जातानी फुकट जाणार आहे. मला पानफुल आणलं नाही, प्रसाद आणला नाही. माझ्या दानपेटीत रुपया टाकायचा कंटाळा आला आणि मला म्हणतो, तुला काय कमी आहे? तुला काय कमी आहे? पण विटेवरच्या मालकानं ठरवलं, एवढा चिकट आहे का, याच्याकडून रुपये घेतल्याशिवाय सोडायचा? विटेवरच्या मालकानं क्षणार्धात वासुदेवाचं रूप घेतलं. मोरपिसाचा टोप आहे, डाव्या हातात चिपळी आहे, उजव्या हातात टाळ आहे आणि टाळ वाजवत याच्या जवळ आला. चंद्रभागेच्या वाळवंटात आडवा झाला आणि याच्या पुढे म्हणायला लागला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला दान पावले, दान पावले, दान पावले. दान पावले म्हटल्याच्या नंतर याला वाटलं आता फुकट उद्धार करून घेऊ. याने 3 पिढ्याचे नाव सांगितले, उद्धार करून घेतला आणि वासुदेव म्हणे, उद्धार झाला, आता रुपये द्या. हे म्हणे, मी देवाला द्याला नाही, तुला देतो काय? त्याच्याशिवाय दान पावत नाही, त्याच्याशिवाय उद्धार होत नाही, रुपये द्यावा लागेल. हे म्हणे, वासुदेवा माझ्याकडे रुपये नाही असं नाही, द्यायचा नाही असंही नाही, पण मी ज्या मठात मुक्कामाला थांबलो ना, त्या मठात पिशवी ठेवलेली आणि त्या पिशवीत रुपये आहे. तुम्हाला रुपये पाहिजे असेल तर त्या मठात या. वासुदेव म्हटलं ठीक आहे. हे म्हटलं ठीक आहे. वासुदेव निघून गेला. हा निघून गेला. ह्यो मठात गेला. जी रूम यांनी केलती ना, ज्या रूम मध्ये राहिला ना, रूमची कडी आतून लावली आणि एकटाच हसायला लागला. हसायला कोण लागला? म्हणजे वासुदेव मठात येतो म्हणला, पण त्याने मठाचा पत्ता विचारला, मी काही सांगितलं, मग ते काही येत नाही, मी काही देत नाही. रुपया वाचला म्हणून हसायला लागला. तेवढ्यात त्या धर्मशाळेची कडी वाजली. कडी वाजल्यावर येणं उघडीन वासुदेवाने टाळ वाजवला. आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला दान पावले, दान पावले, दान पावले. त्याने वासुदेव पाहिला, त्याचा बीपी लो झाला. ते म्हणे, तुम्ही इथं? ते म्हणे, हो इथं.
ते म्हणे मी तर पत्ता सांगितला नाही. ते म्हणे मी विचारला नाही. ते म्हणे मग तुम्ही इथं कसे आले? ते म्हणे जसे तुम्ही आले तसं मी आलो. हे का साधा वासुदेव आहे का काय? ते म्हणे वासुदेवा, ते म्हणे काहीच ऐकत नाही आता, रुपये दे. ते म्हणे वासुदेवा माझ्याकडे रुपये नाही असं नाही, द्यायचं नाही असंही नाही, पण गावाकडे जायचं एसटी फुकट आहे. पण माझ्या गावाकडे जाताना कुंथनगिरी नावाचं गाव लागतं. आता कुंथनगिरीत काय घ्यावं लागते? पेढे घ्यावं लागते. पेढे घ्यायसाठी एवढा रुपया राहू द्या. आणि तुम्हाला रुपयाच पाहिजे असतील तर मी गावाकडे गेल्यावर गावाकडे या, मी तुम्हाला रुपये देतो. एवढा चिकट. पण वासुदेव लय पुढचा होता. ते म्हणे ठीक आहे. याने सकाळची एसटी धरली. एसटीत बसला. दुपारी 1ला एसटी कुंथनगिरीत आली. कुंथनगिरीत उतरला. कुंथनगिरीत जवळपास 400 दुकानं होते पेढ्याची वारीत. 400 दुकानं लावलेली आहे. सगळ्या दुकानं पेढ्याचे फिरला. पण कुंथनगिरीचा नियम आहे, पेढा किती गोड आहे, कमी साखरेचा आहे, जास्त साखरेचा आहे, टेस्ट करायला थोडा थोडा पेढा देतात. याने टेस्ट करता करता 400 दुकानं हिंडला, 2 किलो पेढा फुकट गोळा केला. पिशवीत गुंडाळला. एसटीत बसला. आता एसटीत बसल्यावर कंडक्टरला ताईट मारायला लागला. बिना तिकटाचे म्हातारे इथले सोडून, तुम्हाला सोडित नाही, तिकडे गेल्यावर तुम्हाला धरू. बिना तिकटाचे म्हातारे कंडक्टरला धमक्या देतात. कंडक्टरला म्हणते तुझ्या बापाची एसटी का? कोणला म्हणते? फुकटच्या फुकट. दमदाटी कंडक्टर महाराज एसटीत बसला. आणि तुम्ही काय कमी? माता माऊली तुम्ही काय कमी? आळंदीला आणि पंढरपूरला जायला एसटी, यायच्याकडे पाहिलंच नाही मी कीर्तन सुरू झाल्यापासून. आळंदीला आणि पंढरपूरला जायला एसटी फुकट व्हाव म्हणून तुम्ही आधार कार्डावर वय वाढिलं. बरं का? आळंदीला आणि पंढरपूरला जायला एसटी फुकट व्हाव म्हणून तुम्ही आधार कार्डावर वय वाढिलं. आणि वय वाढिल्यावर तुम्हाला माहित झालं एवढं वय वाढिल्यावर लाडकी बहीणच बंद होती. सगळा गोड महाराज. एसटीत बसला. एसटी गावात आली. सकाळी एसटीतून उतरला. घरी गेला. बायकोने आंघोळीला पाणी टाकलं. आंघोळ केली, देवपूजा केली. बायको त्याच्या पाया पडली. शेजार पाजारच्या बाया गोळा झाल्याच्या पाया पडल्या. शेजारणीला कौतुक वाटायला लागलं ना, 70 वर्षात पहिल्यांदा पंढरपूरला गेलं. सगळ्या पाया पडल्या. यांनी सगळ्याला प्रसाद दिला. शेजारणीला कळे ना एवढा चिकट प्रसाद विकत आणला कसा. त्यांना काय माहित गोळा करून आणलेला आहे. सगळ्यांना प्रसाद दिला. आपापल्या घरी बिचाऱ्या गेल्या. हा बायकोला म्हटलं थोडा वेळ आराम करतो. बायको म्हणे करा. हा आराम करायला लागला. बायको त्याच्या जवळ जाऊन बसली. आणि बायकोने विचारलं कस काय झाली वारी? ते म्हणे छान झाली वारी. म्हणे कस काय छान झाली? ते म्हणे रुपये लागला नाही. म्हणे मग वारीत घडलेला एखादा चांगला प्रसंग सांगा. आता वारीत काय चांगलं घडणार आहे? चंद्रभागेचं स्नान आहे, देवाचं दर्शन आहे. त्यांनी ते विसरला. ते म्हणे वारीत एक वासुदेव भेटला होता, त्याच्याकडून फुकट उद्धार करून घेतला. रुपया मागायला धर्मशाळेत आला. त्याला म्हणलं गावाकडे रुपये देतो. वासुदेव काही रुपयासाठी गावाकडं येत नाही. आणि मी काय त्याला रुपया देत नाही. आनंदाने सांगायला लागला. आणि तेवढ्यात घराची कडी वाजली. आणि बायकोला म्हणतो कोणती शेजारी पाया पडायची राहिली होती पाय तरी. बायको गेली. बायकोने कडी उघडली. आणि कडी उघडल्यानंतर वासुदेव पाहिला. बायको चक्करच आली. ती पळत पळत आली. नवऱ्याला म्हणते वय व म्हणे काय? म्हणे वासुदेव आला. वासुदेव वासुदेव म्हणतात त्याच्या छातीत चमक निघाली. मागच्या दाराने पळत, घराला मागचं दार नाही, पुढच्या दाराने पळत वासुदेव दारात उभा आहे. दारात आला म्हणलं घरात येणार, घरात आला म्हणलं रुपया. त्याला वाटलं तर काही खरं नाही. पण एवढा चिकट होता. एवढा चिकट त्याला मक्खी चूस म्हणतात. तुपात जर माशी पडली तर काय करायला पाहिजे? माशी काढून फेकायला पाहिजे. मक्खी चूस तुपातली माशी काढून फेकत नाही, चाटून फेकते. तेवढं तूप वाया जात ना. एवढा चिकट. ते म्हणे बायकोला वासुदेव पंढरपुरावरून आला तरी आणि काशीहून आला तर रुपया द्यायचा नाही. ती म्हणे आता करता काय? ते म्हणे काम कर, मी मरून पडायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. त्यांनी उभ्यानेच अंग सोडून दिलं. आणि बायकोने गळा धरला. बरे होते ना. शेजारनी गोळ्या झाल्या. ही रडा लागली म्हणून शेजारनी गोळ्या. ते असंच पडलेलं गुपचाप. रुपयासाठी मरायचं नाटक. शेजारच्या बाया गोळा झाल्या. शेतातले माणसं घरी आले आणि 2-4 जणांनी त्याला खुटीला खुंटवलं. नाही खुटीला त्याच्या डोक्यात टोपी घातली, त्याच्या कपाळाला टिळा लावला. शेजारी पळत गेली. तेलाचे भाव वाढले तरी ह्याच्या जवळ तेलाचा दिवा लावला. सगळे फोन करायला सुरुवात झाली. अंत्यविधीची तयारी झाली. आणि अंत्यविधीची तयारी झाल्यानंतर सगळे पाहुणे रावळे आले. त्याच्या भावकीत एकलंय खोडीचं होतं. सगळ्याच्या भावकीत एखादं तरी खोडीचं. मी तुमचं सांगत नाही, मग काय मी पाहुणा माणूस आहे.
त्याच भावकीत एक एवढं खोडीचं होतं, ते म्हणे नाटक करतं काय रे, त्याला अंग होईल असं कडक पाणी तापू म्हणे. कडक पाणी तापवलं, अंग होईला बाहेर काढलो, सर्र असा चटका बसायला लागला. तो चटके बसवते म्हणावतं, रुपया द्यावा लागतो. गुपचूप सहन केलं, आंघोळ झाली. ते काय म्हणते आपल्याकडे, हा, ताटी, ताटीवर त्याला टाकलं. बांधणारा तर एवढा कलमी होता, आवडू आवडू बांधू लागला. अंगाला काचत म्हणावतं, रुपया द्यावा लागतो. त्याला बांधलं, साडूच्या खिशातला रुपया त्याच्या कपाळाला चिटकवला, तरी उठाना. एक जण म्हणे आले का सगळे पाहुणे, एक दुसरा म्हणे आले. उचलायचं का, त्याची बायको म्हणे थांबा. त्याची बायकोला वाटलं तर काही खरं. बायको पळत पळत मंदिराजवळ बसलेल्या वासुदेवाकडे गेली आणि वासुदेवाला म्हणे, वासुदेवा तुम्ही ज्या माझ्या मालकाकडे रुपया मागायला आलते ना, माझा मालक लई भाविक होता. ते म्हणे तो हा मालक किती भाविक होता मलाच माहिती. माझ्या मालकाने तुम्हाला रुपया दिला असता, पण माझे मालक वारले. आता त्यांचा अंत्यविधी. हे नाटक कशासाठी, रुपयासाठी. त्यांचा आता अंत्यविधी आहे. तुम्ही जा, आम्ही तुम्हाला रुपया देऊ शकत नाही. जसे आले तसे परत जा. वासुदेव एवढा पुढचा होता शब्दात. ते म्हणे तुझा मालक पंढरपूरचा वारकरी होता आणि पंढरपूरच्या वारकऱ्याच्या अंत्यविधी येण्याचं भाग्य मला मिळालं. आता आग्नी डागच देऊन जातो. अर आता काय खरं. उचललं, राम बोलो भाई राम बोलो, राम नाम सत्य हे, राम बोलो भाई राम बोलो, राम नाम सत्य हे. स्मशान भूमीत नेलं, सरण रचलं, सरणावर याल ठेवलं, वरून लाकडं रचली, पाणी पाजाय पुरती जागा शिल्लक ठेवली. त्याच्या पोरानं त्याला पाणी पाजलं, लाकडाच्या आडा घाटा घाटा पाणी प्याला. उठून बसाव तर रुपया द्यावा लागतो. वासुदेव दुरून पाहतो, लय पुढचा वासुदेव महाराज. वासुदेव दुरून पाहतो, याला आग्नी डाग द्यायला काडी पेटवली तरी उठाना. शेवटी वासुदेवाला दया आली आणि वासुदेवानं तिकडून आवाज दिला, अ भल्या माणसा, रुपया दान करायचा कंटाळा आला म्हणून चढायला तयार झालास, रुपया दान करायचा कंटाळा आला म्हणून मरायला तयार झालास. 1 रुपयासाठी मरतो, मेल्यावर रुपया घरात राहणार आहे, बायको घरात राहणार आहे, नातेवाईक आपापल्या घरी जाणार आहे, पैसा बँकेत राहणार आहे, जनावर गोठ्यात राहणार आहे, सगळं जागेवर राहणार आहे. चित्ते तुला एकट्याला जळावं लागणार आहे आणि जळाल्यावर मेल्यावर तुझ्यासोबत रुपया सुद्धा येणार नाही. फक्त 1 रुपयासाठी जळतो. रुपयासाठी जळत असला तर माझा रुपया सुटला, ते म्हणे पठ्ठ्या उठला, कंजीतून उठला, लाकडं एकीकडं, गावऱ्या दुसरीकडं, खांदेकरी सापडीच नाही. महाराज, ज्या देवानं आपल्याला दिले देह हे काळाचे आणि धन, देह काळा उचलणार आहे आणि धन कुबेर वसूल करणार आहे. मनुष्याचे येथे मनुष्याचे काय काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेरा धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह काळ उचलणार आहे, पैसा कधी वसूल करायचा आपल्याकडचा कुबेर ठरवणार आहे. देह देणारा देवे देवे दिला देह भजना गोमटा, हा भजनात वापरा, त्याची वारी करा, आपल्या जीवनात काही कमी पडणार नाही. महाराज म्हणतात तो प्रत्येकामध्ये आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी
परी अमुक आहे ऐशी ज्ञानोबराय म्हणतात सर्वा घटी राम देहात एक सूर्यप्रकाश कशस रश्मी प्रत्येकामध्ये देव आहे आणि प्रत्येकातल्या देवाला आपण ओळखलं पाहिजे. तुका म्हणे निधी अनेकांचे हाती आणि बैसला तो चित्ती निवडेना. प्रत्येकात देव आहे, प्रत्येकात देव आहे. काही माणसं मानत नाही हा? आतला देव मानत नाही. मी काय म्हणतो तुम्हाला, मेलेल्या माणसाला हात असतात की नाही? बोला, हात असतात की नाही? असतात. मेलेल्या माणसाला पाय असतात की नाही? असतात. मेलेल्या माणसाला पाय आहे पण तो पायानं चालू शकत नाही. मेलेल्या माणसाला हात आहे, तो हाताने टाळी वाजू शकत नाही. मेलेल्या माणसाला डोळे, तो डोळ्याने बघू शकत नाही. मेलेल्या माणसाला मेंदू आहे, तो विचार करू शकत नाही. सगळे अवयव आहे पण त्याचा वापर होत नाही, कारण तो मेलेला आहे. तो का मरतो माहितीये? आपल्याकडे म्हण आहे, आपण म्हणतो आता त्याच्यात राम राहिला. बोला, आता त्याच्यात राम राहिला नाही. ज्या अर्थी राम राहिला नाही त्या अर्थी होता. होता का नाही? होता म्हणून राहिला नाही. त्याच्यात नसता तर जाण्याचं सबंध. देठे महाराज आले कीर्तन करून, आलेच नाही तर जायचा सबंध. यात राम आहे, यातला राम गेला तर हा देहाची शरीराची होय माती, शरीराची माती होत असते. जोपर्यंत शरीराची माती होत नाही तोपर्यंत या मुखानं रामनामाचं स्मरण करा, पांडुरंगाची वारी करा, पांडुरंगाच्या नामाचं चिंतन करा. सज्जन हो, एकटा देव आपल्या अंतकाळी मदतीला येणार आहे, म्हणून आपण विठ्ठलाचं स्मरण केलं पाहिजे. सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निर्शील संकट तराल दुर्गट भवसिंधू. त्याचं नाव का घ्यायचं तर घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. कोणत्या कोणत्या देवाचं नाव घ्यायचं? एकाच घ्या. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही आता. महाराज म्हणतात दुसऱ्याचं कामच नाही. अनेकांचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चालायचा. तुम्हाला आम्हाला संतांनी नामस्मरणाचा अत्यंत सुंदर सुकर सोपा मार्ग घालून दिला. त्या मार्गाने आपल्याला जायचंय आणि सगळ्यांनी एकदा विठुरायाच्या दरबारात विठुरायाच्या नामाचं चिंतन करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्रीज्ञानदेवा, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, देवर भाई सब संतन की जय. हे बघा, आपल्या वारकऱ्यापैकी कुणाचे तरी याच्यामध्ये पैसे आहेत, कुणाचे वस्तू असेल ना त्यांनी घेऊन जा. हा? पण ज्याचे त्याने सांगा, म्हणजे याच्यात किती आहे ते सांगा, मग तवा देतो. कोणीच नाही म्हटलं तर मग आहे इथं दानपेटी. ज्याचे असेल ना त्याने किती आहे आणि काय ओळख आहे, किती आहे ते सांगू आणि घेऊन जायचे. अभंगाच्या चारही चरणाचा भाव तुम्हा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सुंदर असं वातावरण आहे, सुंदर नियोजन आपल्या सगळ्यांनी केलंय. गावकरी मंडळीचं, परिसरातील सर्व भाविकांचं तनमन धनाचं सहकार्य आहे. बाबूरावजी महाराज शास्त्री, पवार शास्त्री, बाबूराव महाराज नाईक चोपदार, दादांच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून, महाप्रसादाचे अन्नदाते जगन्नाथराव नाईक, परमेश्वरराव बागल यांचं सुद्धा सहकार्य आहे. गावातील सर्वांचं सहकार्य. पत्रिका जर वाचली ना, एवढे नाव आहे, अजून 1 तास लागेल वाचायला. सगळ्याचं सहकार्य. गावातील सर्वांची दररोजचे अन्नदाते. सकाळचा नाश्ता आहे, दुपारचं जेवण आहे, सायंकाळचं जेवण आहे. कुणाकडून टेम्पोची व्यवस्था आहे, कुणाकडून साऊंड सिस्टमची सेवा आहे, कुणीकडून आचारी म्हणून सेवा करतायत, कुणी मृदंग वाजवतंय, कुणी टाळकरी म्हणून सेवा करताय, कुणी चहा पाण्याची व्यवस्था करताय, कुणी चोपदार आहेत. सगळी सेवा जी आपण करतायत ना, सगळ्यांची उपस्थिती आहे, सर्वांचं सहकार्य आहे. अशा पद्धतीनं मागील अधिक मासामध्ये सुद्धा आपण सप्ताह याच ठिकाणी केला होता. मी सुद्धा कीर्तनाला आलो होतो. सुंदर असं नियोजन आपलं चालू आहे. अशाच पद्धतीने नियोजन चालावं. आपल्या गावामध्ये परमपूज्य गुरुवर्य गंगा भारती बाबा, तुका बाबा, भोले बाबांचा आशीर्वाद आहे. सर्व साधू संतांच्या आशीर्वादानं आपण जे काही परमार्थी कार्य करताय, महंत प्रेमदास बाबाजींच्या आशीर्वादानं, आमचे मित्र श्याम महाराजांच्या सहकार्यानं, हरिभक्तपरायण आपल्या गावचं भूषण आत्मारामजी महाराजांच्या सहकार्यानं, उपस्थितीनं आपण जे सगळे कामं करताय, या सगळ्या कार्याला मी मनापासून कोटी कोटी धन्यवाद देईल. परमार्थिक
वातावरण टिकलं तर धर्म टिकेल. आपण जे सप्ताह तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करताय आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये अधिक मासाच्या निमित्तानं आपण जे एवढ्या वारकऱ्याला घेऊन येत आहे ना, अत्यंत महत्वाची ही गोष्ट आहे आणि अत्यंत महत्वाचा पुण्याचा साठा भरण्याकरता आपण मदत करताय. पुनश्च एकदा आयोजक संयोजक उपस्थित सर्वांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो. माझी वेळ झालेली आहे, 8:30ला सोडा सांगितलं होतं, 5 मिनिटं आधी सोडतो. झालेली सेवा याच ठिकाणी विराम घेते आहे. जितनी मेहरबानी आपने की उतनी तो हमारी औकात नहीं, ये तो कृपा है जगतगुरु तुकाराम महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नाही. 2 तासाच्या 1.5 तासाच्या कीर्तनामध्ये एखादा अपशब्द माझ्या वाणीच्या माध्यमातून आला असेल, बुद्धीचे दोष समजून परत करा, मी सुधारण्याचा प्रयत्न करेल. जे काही योग्य वाटलं असेल घरी घेऊन जा, तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या प्रसादे काही बोलिले विनोदे मज क्षमा करणे संती, नवे अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली